आणि जे तुम्हाला सांगतो समोर जे पवनचक्क्या दिसतात ना, त्याचं काहीतरी नाव आहे. पूर्ण पवनचक्क्या इथून तिथपर्यंत सगळ्या पवनचक्क्या द्या तुम्हाला दाखवतो मी. आणि इथून बारक्या दिसत आहेत पण त्या खूप मोठ्या अशा पवनचक्क्या आहेत. हा कुठलं तरी काहीतरी नाव या प्रकल्पाचं, मला नाव आठवत नाही. प्रकल्प फक्त एवढं आठवत आहे, त्या पुढं काहीतरी नाव आहे त्या प्रकल्पाचं. तर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी इथं पवनचक्क्या इथे पण गेलो. खाली उभं राहिलं ना, एकदम असे मुंगीसारखं आपण दिसतो, एवढ्या मोठ्या पवनचक्क्या आहेत त्या. आणि त्याची पाती ते एवढे मोठे मोठे आहेत, वरती असं बघितलं वाटतं आता अंगावरच पडतं इथे. एवढ्या मोठ्या पूर्ण अशा डोंगरावरती पसरलेल्या आहेत, लांबपर्यंत मला दिसतील तिकडे त्या. काही जे बघू शकते टाकी जी आहे, त्या टाकीच्या खाली मठ आहे. आणि त्यावेळेस आमची सहल ज्यावेळेस आली, आम्हाला तिथं नेलं आणि आम्हाला बोलते तुमचं तुम्ही जावा तिकडे बघून या. आणि आम्ही तिकडून पळत 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 सगळे पोरं पोरे या मंदिरात जातो. धाब्याचा मारुती, मी बोललो ना मागाशी, इथं मारुतीचं मंदिर आहे पुढं, हे मंदिर आहे. तसंच आहे जवळजवळ. पण हा गड 1100 मधला आहे, 1100 मध्ये बांधलेला आहे हा गड. तेव्हापासून हा गड आत्तापर्यंत आहे, बाकी किती वर्ष झाले काहीच अजून आहे तसं आहे. थोडं काही ठिकाणी असं पडलं आहे, कारण आता लक्ष कोण देत नाही आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे, जो पण कोणी गड किल्ल्यांकडे बघताय त्यांनी, त्यांच्यासाठी त्यांना की हे आपले गड किल्ले थोडेसे अजून सुधारावा किंवा दुरुस्ती करा. खूपच असे पडायला जातं ते, कारण अजून लक्ष नाही दिलं तर अजून काही वर्षानंतर ना आहे ते पण सगळं पडून जाईल, काय राहणारच नाही. तसं आता पुढं दाखवतो मी. जी तटबंदी आहे त्या अर्धीने मी पडली, थोडीफार भिंत राहिली आहे, ते दाखवतो तुम्हाला कशी काय ते. तर येणाऱ्या प्राण्यांसाठी पाणी प्यायला सोय केली आहे. मध्यात पाणी नाही आहे, पाणी भरून ठेवा, उन्हाळ्यात तेवढं चांगला पाणी प्यायला भेटेल. तर मी सांगतो तटबंदीची पडली सगळी. तटबंदी ज्या अर्धीने मी पडलेली आहे, पुढून पायरी मार्गाला उतरण्याचा रस्ता, ही पूर्ण तटबंदी. खाली तटबंदीच्या पलीकडून हा व्ह्यू. कुठं माहीत नाही वरती पलीकडं, मला वाटतं त्या वंचकच्या तिकडे चालला हा रोड घाटाघाटांनी. हा तिकडून त्या पठारावरती जाईल असा. धाब्याचा मारुती मंदिरचं अजून आतमध्ये काम चाललंय, म्हणजे की मंदिर बनवलेलं आहे पण आता परत काहीतरी दुरुस्तीचं काम चाललंय. हा कळस मंदिराचा, मंदिराच्याच राईट साईडला तलाव आहे का धरण आहे मे बी, हे मोठं धरण आहे. हे बघा असा व्ह्यू आहे, हे इकडचं धरण मस्त असा व्ह्यू येतो गाईज. म्हणजे गडावरतून एवढं छान दिसतंय व्ह्यू. हा खाली गाव आहेत आणि हा धरणाचा व्ह्यू. कुठलं धरण, या धरणाचं नाव सांगा कमेंटमध्ये, मला माहीत असेल तर. बघायत किती जणांना माहिती आहे धरणाचं नाव. आणि खाली एस टी चालली बघा, असे दिसते छोटीशी स्लो मोशन मध्ये चालली, स्लो मोशन मध्ये. खाली बघा दिसते एस टी खाली हळूहळू हळूहळू घाटात. तो जो मग घाट दाखवलाय ना, हा रोड तिकडे जातो, तिकडून असा फिरून पूर्ण त्या रोडच्या डोंगराच्या पलीकडे निघतोय तो. धाब्याच्या मारुतीपाशी दादा भेटतात कोणते विकताना. कुठले दादा तुम्ही? दादा आम्ही बोरचे, नसरापूर, बेल्ला, राजगड, तोरणा. राजगड तोरणावर इकडे आलेत ते. मी राहिला ते साताऱ्यामध्ये आता सध्याला. हो सध्याला राजा. तर ते इथं सज्जनगडावरती कुल्फी विकतात. तर कोण आलं तर नक्की त्यांच्याकडून कुल्फी खायला या. ते इथं या म्हणजे मारुती मंदिरापाशी असतात. तर बेटा आपलं नाव सांगितलं तर तुम्हाला डिस्काउंट देतील ते. डिस्काउंट दादा आले. चालते, थँक्यू. चालेल दादा, बाय बाय बाय. तर असे दादा भेटले आपल्याला. तर त्यांना काय टेन्शन नाही, टार्गेट करायचं नाही, काय नाही, कोणाचे कॉल नाही, मीटिंग नाही, काय नाही. मस्त आपलं आरामात बसून एका जागी कुल्फ्या विकायच्या. मला फार वाटतं आता आपण पण चालू करा पुढच्या वर्षीपासून कुल्फ्या विकायला. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. कारण कंपनीने आपल्याला चोकोबारच दिले तेवढे वर्ष, एवढे काम करून, त्यामुळे आपण कुल्फ्या विकत होता. पण कुठल्या गाड्यावरती बसायचं, आपल्या इथं बसायचं कात्रजच्या चौकात, तुम्ही सांगा. तसं कात्रजमध्ये पण कुल्फी फेमस आहे,
स्वाती बेस्ट कुल्फी, कोण कात्रज बनला असेल त्याला माहिती आहे. त्या कुल्फीवरून आता सीन आठवला. आता कात्रजमध्ये राहिला होतो त्यावेळेस तो शेजारी राहिला होता म्हणजे आमचा तो कुल्फीवाला, आणि त्याच्या 2 बायका. ते कुल्फी बनवायला सकाळची भरायची कुल्फी, आणि सगळं तयार झाल्यावरती तो कुल्फी घेऊन विकायला जायचा. आणि कात्रज असे 2-3 ठिकाणं होती. तिथं असा चढ होतं तो, त्याचं वय त्यावेळेस जास्त असेल, 45-50 वय असेल त्याचं. तेव्हा ती गाडी काय ढकलताच यायची नाही, त्या चढावर नाही एवढा. आम्ही पोरं काय खेळता त्याची गाडी ढकलत जायचो. पूर्ण चढ त्याची गाडी ढकलली तर तो आम्हाला एक कुल्फी खायला द्यायचा. मग स्पेशल आम्ही जाऊन लहानपणी चढांवरतीच थांबायचो की तो गाडी ढकलायची आणि कुल्फी खायची. तर असा आमचा त्यावेळेस कार्यक्रम होता. आता या कुल्फीवाला जाताना बघून ते कुल्फीवाला आठवला. आणि तो अख्ख्या कात्रजमध्ये कुल्फीवाला फेमस होता, स्वाती बेस्ट कुल्फी. त्यांनी मग तो आला, त्याच्यानंतर त्या मेहुण्याला बोलावला. अशा ते 2-4 गाड्या फिरतात तिथे कारखेड्यात. तर कधी तुम्ही कात्रजमध्ये आला किंवा कात्रजमधलं कोण असेल त्याला माहिती असेल ते स्वाती बेस्ट कुल्फीवाला.